सकाळची सोनेरी किरणे, हिरवळीची ताजगी आणि खेळाच्या मैदानात असणारे उत्साहाचे वातावरण. नमस्कार, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ऋषीज व्लॉग. हा आहे चित्री ॲडव्हेंचर्सचा लॉन एरिया, जिथे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात योग आणि खेळाच्या साथीने करू शकता. तर किती छान इथं वातावरण आहे, मस्त सकाळची थंडी पडले, गारगार गारगार वाटतंय मस्त. अरे पपई आहे इथे, पपई या बघू शकता, किती छान असे मोठे मोठे पपई लागले तिथे. मस्त आवाज येते कसला तरी. हां, तर इथे आहेत पपई 1 2 3 4 5 6 7 7 पपई इथे आहेत. इथे 4-5 पपई, इथे 2-3 पपई. पपई वॉट पपई. या नॅचरल स्विमिंग पूलमध्ये झऱ्याचं पाणी येतं आणि ते कायम प्रवाहित असतं. या पुलाचं पाणी इतकं स्वच्छ आणि निर्मळ आहे की तुम्हाला वाटेल क्या बात है. लॉन एरियामधून बाहेर पडून मी निघालो ॲक्टिव्हिटीज करायला. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो, जसं की बर्मा ब्रिज, बॅलन्सिंग टायर, कमांडो ॲक्टिव्हिटीज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. दादांनी मला या ॲक्टिव्हिटीजबद्दल खूप छान माहिती सांगितली आणि याचा अनुभव घेण्यासाठी मला प्रेरित देखील केलं. पण मी खूप नम्रपणे नाही म्हटलं. हां, तसा मी घाबरत नाही, पण आपला थोडासा भीतो तेवढंच. घाबरून ॲक्टिव्हिटी करून झाल्यावर इथे तुम्ही छान रेन डान्स करू शकता. इथे असलेल्या सगळ्या रूम्सना पाणी इथूनच जातं आणि हे पाणी देखील झऱ्यातून येतं. काचेसारखं स्वच्छ पाणी आहे. नमस्ते, माझं नाव धोंडीबा रामू येडगे. मी ह्या अंडी धनगरवाड्याचं रहिवासी इथं आहे. इथं आपल्या चित्री ॲडव्हेंचरमध्ये मी साधारण 8 वर्ष झाले पूर्ण इथं मॅनेजर म्हणून पद बघतो सगळं पूर्ण. नाश्त्यासाठीची पानं बघून पडला प्रश्न. काका, या रिसॉर्टमध्ये खास करून चांदोड्याच्या पानातून, जंगलामधलं हे चांदोड्याचं पान आहे. या पानावरती एक विशेष प्रकारच्या, हे एक हृदय आहे. हाचा आकार जो आहे हा हृदयाप्रमाणे आहे आणि याला जसं माणसाला शिरा असतात त्या पद्धतीनं याला सगळ्या शिरा असतात. या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामधून कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर माणसाला हार्ट अटॅक येत नाही आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्लेट्स वगैरे वापरण्यापेक्षा या पानाचा वापर केल्यामुळं चांगल्या पद्धतीनं हे पान कुजतं, झाडाण्याचं खत होतं आणि पर्यावरणासाठी आम्ही हे पान या रिसॉर्टमध्ये वापरतो. छान अशी माहिती ऐकून मी निघालो मडबात घ्यायला. वारुळाची माती असते, म्हणजे वाळलेली ती जे घाट जमिनीपासून जे वर कळ निघतात त्याची माती असते आणि ती माती भिजवून ती अंगाला लावल्यावर अंगावरचे म्हणजे विकार जर काय असतील, किन विकार असतात, तर ते त्यांना थोडंफार कमी होतं. कारण त्यांच्या ती माती त्यांच्या लाळ्यापासून ती बनवलेली असते, त्याच्यामुळे ते कमी होतं. चिखलात बरबटून मी चाललो वॉटर ट्रेकिंगला आणि काय योगायोग. चिखलात लोळतो तोवर दिसली आम्हाला डुकरांची पावले. इथून रानडुकर गेलेला आहे, त्याचे ठसे इथं पायाचे इथं आहे. अच्छा. जसजसं जवळ जात होतो तसा पाण्याचा आवाज वाढत चालला होता. आजूबाजूला दाट जंगल आणि वॉटर ट्रेकिंगचा एक अप्रतिम अनुभव मला येत होता. पाण्याचा आवाज आणि जंगलाची शांतता, हा अनुभव मला प्रकृतीच्या जवळ घेऊन जात होता. मला एक वेगळाच आनंद मिळत होता. प्रकृतीचा इतका आनंद घेतला की प्रकृती पायाला चिकटली. काका काढा. वॉटर ट्रेकिंग करताना 2 छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसले. जसजसं मी ते वॉटरफॉल जवळ गेलो मला खूप आनंद होत होता. काहीच विचार न करता मी पाण्याच्या दिशेने प्रस्थान केलं. पाण्याचा आवाज प्रचंड येत होता. जोरात पाण्याचा फोर्स जाणवत होता. पाणी मानेवर पडत होतं.
पाण्याची थंडक आणि प्राकृतिक सौंदर्याने मला मंत्रमुग्ध केले होते. ये बात, मला असं वाटलं की मी प्रकृतीशी एकरूप झालोय. क्या बात है. वॉटरफॉलच्या खाली उभे राहून पाण्याचा आनंद घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. वॉटर ट्रेकिंगचा आनंद घेत मी पाण्यात खूप मज्जा केली आणि प्राकृतिक सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेतला. पाण्यात मनसोक्त भिजल्यानंतर मी रिसॉर्टच्या दिशेने रवाना झालो. रिसॉर्टच्या दिशेने जाणारा रस्ता थोडा चढाईचा होता, म्हणून मी दोरीच्या साहाय्याने वर चढलो आणि शेवटी रिसॉर्टला पोहोचलो. इथे मी काहीतरी बडबडलो, पण रेकॉर्डच नाही झालं. असो, बरं. वॉटरफॉलमध्ये इतकं भिजून सुद्धा रिसॉर्टला पोहोचल्यानंतर माझं मन पाण्यापासून दूर होत नव्हतं. मी सरळ स्विमिंग पूलच्या दिशेने गेलो आणि पाण्यात डुबकी मारली. थंड पाण्याने मला परत एकदा ताजंतवानं केलं. आणि हां, तुम्ही इथे बोटिंगसुद्धा करू शकता बरं का. हे सगळं पाहताना मी स्वतःला भाग्यवान समजत होतो. हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय बनला होता. माझे जे स्नेही आहेत ते अनिल मगर आहेत. त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे, सायकलवरनं केलेलं आहे, एव्हरेस्ट शिखरच्या मोहीम केलेल्या आहेत 2-3. आणि हे सगळं करताना ज्यावेळेला आमच्या ॲडव्हेंचर ग्रुपमार्फत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला जात होतो त्यावेळेला आपलं स्वतःच असं एखादं सेंटर का असू नये असा प्रश्न पडला. मग आम्ही जागेचा शोधाशोध सुरू केली आणि ही सुंदरशी जागा आम्हाला लोकांच्या जंगलातल्या कॉन्क्रिटीकरणापासून जंगलाच्या निसर्गामध्ये आम्हाला ही सुंदरशी जागा नशिबाने मिळाली. ही जागा डेव्हलप करायला जवळजवळ 7-8 वर्ष गेली. आयुष्याची सगळी पुंजी लावून मगर सरांनी हे सगळं उभं केलेलं आहे. या भागातील करण्याचा उद्देश आहे, पैसे मिळवणं हा उद्देश नाही आहे. या भागातल्या लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, आलेल्या मुलांना वेगळं काहीतरी शिकायला मिळावं आणि इथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, निसर्गाचं देणं आहे. यातला ते ट्रॅक आहे, वॉटर ट्रॅक आहे, तिथून जंगल ट्रॅक आहे, जंगल सफारी आहे, फुलपाखरांचं उद्यान आहे. हे सगळं करत असताना एक वेगळा आनंद, जाताना आपण पुस्तकातल्या ज्ञानाबरोबर व्यावहारिक जगताबरोबर जगत असताना एक निसर्गातलं जे काही ज्ञान आहे ते आपण या पद्धतीनं आम्ही घेऊन जातो. या निसर्गामध्ये एकच बोलायचं का वाटलं तरी एकच वाक्य आम्ही इथलं ठेवलेलं आहे. इथं येताय ना तुम्ही आनंद घ्यायला, तर बंद करा तुमचे गीत, ऐका निसर्ग संगीत, ऐका निसर्ग संगीत.